भवानी शिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. हो 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 हो, इथे मात्र चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल घेण्याचा करायचा प्रयत्न होता सागरचा आणि तिथे अगदी आपण पाहिले चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक संपले जाईल ते आता दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा संख्या आहे ती 9 धावा 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 2 षटक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जी संपली गेलेली आहे आणि 9 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रत्येकदा शॉर्ट टर्मच्या दिशेने चेंडू विलास गोलंदाजी मार्गावरती या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पहिला सामना आहे आजच्या दिवसभरातला, साळे रॉयल्स वर्सेस मुसळगाव इंडियन्स. गोलंदाज अगदी आपण पाहतोय विलास सोमवंशी गोलंदाजी मार्कावरती आहेत आणि पहिल्या षटकात विलास सोमवंशी फक्त एक सिंगल खर्च केली होती वाईटच्या रूपाने, ती पण 2 विकेट मिळवल्या होत्या. या दरम्यान सागरसाठी हा चेंडू तो परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल या दरम्यान येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाईल. धापलक धावा संख्या 11 धावा या ठिकाणी जे आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना सायाळे रॉयल्स त्यांच्या विरोधात संघ जर अगदी आपण पाहिला तर त्यांच्या विरोधात संघ निश्चितप्रमाणे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मुसळगाव इंडियन्स हा संघ या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळत आहे. या ओ चेंडू हवेत आहे आणि झेल झालाय. तिसरी विकेट, तिसरा फलंदाज बाद. विकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तिसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय आणि इथे 3 बाद. धापलकरती धावा संख्या 11 धावा आणि 3ही फलंदाज आतापर्यंत विलास यांनी जे बाद केलेले आहे. जबरदस्त कामगिरी केली जाते. इथं मुसळगाव इंडियन्स हा संघ अगदी आपण पाहिलं तर संघ मालक आहेत सुदामभाऊ शिरसाट, व्हाईस चेअरमन श्री मुसळेश्वर पतसंस्था मुसळगाव, SS एंटरप्राइजेस, त्याबरोबर अनिलभाऊ शिरसाट, सायकिरन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मुसळगाव आणि अमोलभाऊ शिंदे संचालक हॉटेल गुलमोहर मुसळगाव MIDC हे संघ मालक आहेत. तर किट पार्टनर औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस आदरणीय कैलाजी शिरसाट हे आपले किट पार्टनर म्हणून निश्चितप्रमाणे आपल्या स्पर्धेला लाभलेले आहेत, या मुसळगाव इंडियन्सला लाभलेले आहेत. त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय विश्वास सानप. आता विश्वासला विश्वसनीय कामगिरी या ठिकाणी करावी लागेल, त्यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. लढावं लागेल विश्वासला, धावसंख्या एक चांगली बनवावी पण लागेल. फुलटा चेंडू हलक्या त्याने खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय एक धावील आणि एका धावसंख्येने धापला पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 12 या धावसंख्येवरती 3 फलंदाजांच्या मोबाईलमध्ये तिसरं षटक या दरम्यान जे चालू आहे. दीपक बेळगावकर सर आणि त्याबरोबर गाडीलकर सर मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहतोय. काल गणेश जगताप सरांचं मनापासून कौतुक. दिवसभर अगदी आपण पाहतोय न थकता न थांबता न विश्रांती घेता, जेवणासाठी काय विश्रांती घेतली आधी तेवढीच, पण एक जबरदस्त काम गणेश जगताप यांचं काल दिवसभर आपण पाहिलं. इथे भन्नाट वेग होता. पंचाकडे हलकंसं अपील यात्रा म्हणजे केलं गेलं होतं. आपल्यामध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव थोडासा पाहायला मिळालाय. तीन बाद 12 धावा धापलकर ते आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पण कौतुक असणार आहे विलास सोमवंशी यांचं.
आतापर्यंत 11 चेंडू त्याने टाकले, त्याने 11 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या फक्त 4 धावा आणि 3 विकेट त्यांनी मिळवलेल्या आहे. या दरम्यान चेंडू कव्हरला ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रुपये षटकाची होईल समाप्ती. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3-13. आली रे आली टीम सायाळे रॉयल्स. आमच्या टीम मध्ये आहेत सगळे टायगर. सायाळे रॉयलची भरारी म्हणजेच वाघाची डरकाळी. संघ मालक छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, त्रिंबकराज मेडिकल व एजन्सी सिन्नर. प्रोप्रायटर माननीय स्वप्नील शिंदे पाटील. किट पार्टनर आई सप्तशृंगी वडापाव सेंटर, बस स्टँड समोर सिन्नर. प्रोप्रायटर माननीय संजोग नाईक व माननीय सुदर्शन नाईक. सायाळे रॉयल्स. गोलंदाज अगदी आपण पाहतोय, गोलंदाजवरती नवनाथ माळी आलेत आणि नवनाथ माळीचा पहिला चेंडू सागर बोडकेसाठी खूप चांगला होता. इथे अगदी आपण पाहिले चेंडू डाट आलाय. 3-13 धावा आहेत. मराठीमध्ये एक म्हण आहे 3-13 आणि 9-12, पण इथे 3-13 कोणाचे आणि 9-12 कोणाचे मात्र पाहिला. इथं मैदानाच्या थोडासा वेळ द्यावा लागेल. नवनाथ माळीचं कौतुक आहे, अचूक टप्पा आहे. दोन्ही चेंडू एका टप्प्यावरचे होते असं म्हणजे हरकत नाहीये, कारण सागर बोडके आता यावेळेस थोडासा आक्रमक होताना पाहिलं मिळालेला आहे, पण विकेट या सातत्याने येत आहेत, त्यामुळे थांबणे तितकंच गरजेचं राहणार आहे. धावफलक काय आहे, काय बनवायचं आहे या दरम्यान अगदी आपण पाहिलं. यावेळेस चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट पण लावली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. यावेळेस सगळं आपण पाहिलं चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. त्या दरम्यान एक धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 18 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 14 चालू असताना 3-18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. सागर बोडके आणि विश्वास सानप या दोघांवरती जबाबदारी आहे की कमसे कम धावफलक हा 55-60 इथपर्यंत धावफलक जर नेऊन जर पोहोचवला तर एक चांगली टफ फाईट पाहायला मिळेल. पण कदाचित टार्गेट असेल मुसळगाव इंडियन्सच्या गोलंदाजांचं की काही झालं तर 40च्या आतमध्ये मात्र संघ थांबवायचा, हा प्रयत्न त्यांचा पण असेल. त्यामुळे आता कोण कोणावरती कशा प्रकारची मात करतोय, कारण गेम प्लॅन हे करावे लागतात, प्लॅन करावे लागतात आणि प्लॅन केल्याशिवाय तुम्ही निश्चितच विजय पण मिळवू शकत नाहीये. आपण पाहतोय मैदानाच्या आत गोलंदाजीवरती परत येतात तयार. अजून एक विकेट येईल आणि विकेट नंबर 4 विश्वास सानप सुद्धा बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. चार बाद 20.
काय गोलंदाजी होते सातत्याने. अगदी आपण पाहतो या गोलंदाजांची म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं तर विलास सोमवंशी होता, त्यानंतर गणेश शिरसाट, सरजीची गोलंदाजी आपण पाहिली, नवनाथ माळीची गोलंदाजी पाहिली, राम शिरसाट आलाय, रामचा सुद्धा पहिलं चेंडू डाट आलाय. 5वं षटक सुरू झाले, 4-5-20 धावा धापालेकरते आपण पाहतोय. थोडासा मिसटाईम फटका आहे, क्षेत्ररक्षण खराब झाले आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धापलकाची धावसंख्या या चौकाराच्या रूपाने वाढणारे 24 वरती धापलक आपण पाहतोय. सायळे रॉयल्स इथे आता थोडीशी आक्रमकता धारण करताना पाहायला मिळालं, खास करून सागर बोडके. 24 पैकी 18 धावा एकट्या सागरच्या आहेत. एकतर्फी झुंज आहे एकट्या सागरची. 7 मिळणं गरजेचं राहणार आहे. इथं बॅकफुटला सरकलाय, चेंडू खेळला गेला पॉइंटला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि लागोपाठचा हा दुसरा चौकार या दरम्यान जो येतोय. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. आणि यावेळेस मिड विकेटला चेंडू, शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल और हे सक्सेसफुल. 6 रन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. आक्रमकता काय असते हे सागरने परत एकदा दाखवून दिलेलं आहे. एवढ्या वेळ शांत असणारा हा फलंदाज, म्हणजे डोक्यावरती एक कॅप आहे, ती कॅप आणि डोक्या याच्यामध्ये कदाचित बर्फाचा तुकडा होता, तो आता वितळलाय. टेम्परेचर थोडंसं वाढले गेले, तो बर्फाचा तुकडा वितळल्याबरोबर अगदी आक्रमक झालाय आणि तिथून पुढे लागोपाठचे 3 विकेट अगदी आपण पाहिलेत. चौकार, चौकार आणि षटकार. धापलक 34 धावा आहेत. 34. 34 वरती धापलक 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 5वं षटक. रामचं बरंचसं महागडं ठरतंय. रामवरती आक्रमण केलंय उजव्या हाताने. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिलंय उजवेष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. धापलक वाढला जाईल. 35 वरती धापलक 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 4-5-35 धावा आहेत. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत या षटकातले. बोला. रिव्ह्यू वाईट साठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जो घेतला गेलाय. फक्त एक पंचाने इथून पुढे एक विनंती राहील की टाइम आपल्याकडे आहे 10 सेकंदाचा. त्याच्या आतच जर असेल तर रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता, देऊ शकता. हे कमिटीचा एक निर्णय आहे, तो कालपासून आपण खूप स्ट्रिक्ट केलेला आहे. तर वाईड आहे. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो घेतला आणि
तो सक्सेसफुल निश्चितप्रमाणे ठरलाय असं म्हणजे हरकत नाहीये. व्हाईट बॉल आहे, धापलक वाढला जाईल. व्हाईट बॉलच्या रोपण आता 35 वरती धापलक 36 वरती धापलक. आणि इथे 2 धावा निश्चितच ज्या मिळत आहेत. अडतीस वरती धापलक 4 गाड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. तर एक वाईट निश्चितप्रमाणे आलं होतं षटकारानंतर. त्यानंतर 2 धावा, त्यानंतरचा एक षटकार आणि धापलक आता 43. 5 ओव्हर कंप्लीट. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. रिव्हर्स स्ट्रोक. क्षेत्ररक्षण सुरेख आणि इथे फिकी पर्यंत एक सिंगल येते. आपल्या इकडे पुढे जाईल. गोलंदाज मार्कवरती नवनाथ माळी गोलंदाज मार्कवरती आले. पहिल्या षटकात त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट पण मिळवली होती. 44 वरती दाबले की 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय नवनाथ. बिगेट चेंडू फ्लिक केलाय, पाठवला मैदानाच्या बाहेर आणि या षटकाराने संघाचं अर्धशतक पूर्ण. पुरे 50 धावा. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. काय फलंदाजी करतोय सागर. 4 फलंदाज बाद जरी झाले असतील परंतु जिद्द, चिकाटी, चिवट फलंदाजी आहे आणि आतापर्यंत 42 धावसंख्येवरती नाबाद आहे. 50 धावा धापालकवरती साळे रॉयल्स. या दरम्यान परत एकदा बिघड केलाय. चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या परत एकदा बाहेर. हा लागोपाठचा दुसरा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. धापलक धावसंख्या 56.
आणि इथे पुढच्या चेंडूवरती अगदी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि धक्का क्रमांक या ठिकाणी बाद होईल तो 5वा. पण विशेष संघाची धावसंख्या 56 आहे आणि या 56 धावसंख्या आपण ज्या पाहतोय या 56 पैकी 48 धावा एकट्या सागर बोडकेच्या आहेत. मित्रांनो, फलंदाजी आवडली असेल सागरची तर त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. काय फलंदाजी केली सागर बोडकेने. 21 चेंडू 4 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने 48 धावा त्यांनी आपल्या संघासाठी बनवल्या आहेत. जबरदस्त कामगिरी तुम्ही पहा. म्हणजे 48 धावा ज्या सागर बोडकेच्या आहेत, 0 धावा गणेश भोसलेच्या आहेत, 0 वरती अक्षय शिंदे बाद आहे, गणेश दुबे 1 वरती बाद आहे, विश्वासानं 3 वरती बाद आहे. तर आता सचिन मोरे आणि त्याच्या जोडीला अमर पाच पाटील नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दरम्यान बॅकफुटला सरकलेत आणि अमर पासपाटीच्या बॅटमध्ये चेंडू पॉइंटला सीमा रेषेच्या जवळपास चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहिजे मिळाले. 1 धाव तर आली, 2 धावा आल्यात आणि 2 धावसंख्येवरती समाधान मानले अमर पाच पाटीलने. आणि इथं अगदी आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. 6 षटकं संपली, 5 बाद 58 धावा धापार करतात. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. यानंतरचा जो सामना आहे डुबेरे स्ट्रायकर्स वर्सेस रॉयल चॅलेंजर्स वडजेरे. दोन्ही टीमचे कॅप्टन रिडीरा. 6 षटकं संपलेले आहेत, 8 षटकं टाकून झाली. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस बॉक्समध्ये संपन्न करायचा आहे. डुबेरे स्ट्रायकर्स आणि रॉयल चॅलेंजर्स वडजेरे बोथ कॅप्टन आपण रेडी राहा. 7व्या षटकात आपण पाहूया गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज स्वतः गणेश शिरसाट सरजी गोलंदाजी मार्कवरती आहेत. राम बराचसा महागडा ठरताना पाहायला मिळाला. त्यापाठोपाठ नवनाथ माळीवरती सुद्धा आक्रमण केलं गेलं, पण त्याच नवनाथ माळीने इथे एक विकेट घेतली सागर वडकेची. परंतु इथे अमर पाच पाटील आणि सचिन मोदे या दोघांना थांबवलं जाईल का? कारण आता सुलागोरी आहेत, शेवटचे 2 षटकं बाकी राहिलेत. ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मेडांच्या दिशेने चेंडू पोहोचलाय, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल, मिड विकेटला चेंडू पोहोचलाय, मेडांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. 59 वरती धापलके 59 लॉस ऑफ 5 विकेट्स, 5 बाद 59 धावा आपण पाहतोय. 7वं षटक चालू झालंय. अमर पाच पाटील नेहमीच आक्रमक असणारा फलंदाज. जोरदार तर बॅट फिरवली गेली, मिड विकेटला चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा तयार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. 1 धाव संघाने 60वी गाठली. गणेश शिरसाट एक अनुभवी खेळाडू आहे, अनुभवी गोलंदाज आहे. फलंदाजी सुद्धा अफलातून होताना सातत्याने अगदी आपण पाहिलेले आहे. आणि आता त्याच अनुभवाच्या जोरावरती काय करवात करतायत ते आपल्याला पाहायचंय. कव्हरला चेंडू जो खेळला गेलाय, 1 धाव, 3 चेंडूवरती 3 सिंगल आल्यात. आपल्या 61 वरती आपल्याला पाहिलं मिळतोय 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 61 लॉस ऑफ 5 विकेट्स. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. बासष्ट धावा आहेत 5 गाड्यांच्या मोबाईलला. यावेळेस चेंडू सुरेख. पहा अगदी फलंदाजाच्या रेंजमध्ये चेंडू द्यायचा नाही हा प्रयत्न होता, कारण याच्या अगोदर एक वाईड हा जाणून बुजून जे टाकला असेल. फलंदाजाचा टान्स जो असतो ना तो थोडासा पाहिल्यानंतर गोलंदाजाच्या लक्षात येतं की आपण काय चेंडू टाकणं गरजेचं आहे. कधी कधी वाईट बॉल सुद्धा हे जाणून बुजून टाकले जात आहेत. एक मोमेंट असतो ना फलंदाजाचा तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न असतो हा गोलंदाजाकडून. आपण पाहिलंय भारतीय संघामध्ये सुद्धा
भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना गोलंदाजी करत असताना आपण पाहिलेलं आहे आणि इस्टनच्या पाठीमागे नये मुंगे असायचं आणि एक ठरलेलं असायचं की फलंदाज चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय ना त्याला मजबूर करायचं समोर खेळण्यासाठी आणि एक दोन फटक्यांना त्याला समोर बोलवलं की एकदा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकून वाईड बॉल टाकायचा आणि त्याला स्टंपिंग करायचा. हा प्रयत्न बऱ्याच वेळा सक्सेसफुल ठरलेला आहे. हा एक सक्सेसफुल प्रयत्न होता आणि सचिन मोदीच्या रूपाने धक्का क्रमांक 6 या ठिकाणी जो बसला गेलाय. फलंदाज बाद. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आपल्याला जो पाहायला मिळेल कल्पेश काळे याला आपण इच्छेप्रमाणे पाहणार आहोत. तर आता इथे थोडीशी चर्चा चालू आहे कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, कारण विलासची 2 षटकं संपलीत, नवनाथ माळीची 2 षटकं संपलीत, गणेश शिरसाट सरजी यांची 2 षटकं संपलीत. तर आता नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्गावरती कोण असणार आहे. तर सार्थकच्या हातामध्ये या दरम्यान अगदी चेंडू दिला गेलेला आहे आणि स्ट्राईकला अमर 5 पाटील यांना आपण पाहणार आहोत. अमर आहेत 4 चेंडूचा सामना केला, 4 धावसंख्येवरती नाबाद. कल्पेश काळे के इथे फलंदाजी मार्कवरती आहेत परंतु नॉस्टॉकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय 63 वरती धापलक. फुल टॉस अमर 5 पाटील साठी अशा प्रकारचे चेंडू म्हणजे मेजवानी असते. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. बीमर साठी या दरम्यान अगदी आपण पाहतोय रिव्ह्यू या ठिकाणी जो घेतला गेलेला आहे. फेअर डिलिव्हरी. दोन्ही संघांचे रिव्ह्यू संपले. उर्वरित आता 5 चेंडू या डावातले बाकी आहेत आणि इथून पुढे दोन्ही टीमला रिव्ह्यू घेता येणार नाही. 6 बाद 69 वरती धापलक. परत एकदा फुल टॉस और ये फिर से एक बार 6 रन. लागोपाठचा दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. आपण अगोदर चर्चा केली ना की पहिल्या षटकात 2 बाद 1, 4 षटकं संपली, 4 बाद 20 अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आता अगदी आपण पाहतोय की 7.2 षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि धापलकरची धावसंख्या 75 आहे. म्हणजे 20 चेंडूत 55 धावा आल्यात. यावेळेचा चेंडू सुरेख. या टप्प्याची गरज निश्चितप्रमाणे आहे आणि सातत्याने गणेश शिरसाट यांच्या चेहऱ्यावरून जाणवतोय की 2 फुल टॉस इथे संघाला थोड्याशा अडचणीत अंतर पाहायला मिळाले. पुढचा चेंडू डॉट आलाय. 75 धावा आहेत. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू खूप उंची घेतोय, लांबी तर नाही आहे की झेल सुटलाय. झेल निश्चितप्रमाणे घेण्याचं जे तंत्र होतं ते थोडंसं चुकीचं पाहायला मिळाले. त्या प्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 77 धावा आहेत. इथे व्हाईट बॉल आपल्याला जो पाहायला मिळतोय, व्हाईट बॉलच्या रूपाने धापलक वाढला जाईल. धापलक धावसंख्या 78, 7-8, लॉस ऑफ 6, 7-8-6. यावेळेस शॉर्ट टर्मिनला चेंडू आहे. एक धाव आपल्याला जी पाहायला मिळते. धापलक धावसंख्या जी आहे ती 79, शेवटचा एक चेंडू बाकी
आणि आत्ता स्ट्राईकला कल्पेश काळे याला आपण पाहणार आहोत. एक चेंडू बाकी राहिला, 79 धावा आहेत. की परिस्थिती आणि परिस्थितीवरती मात साय रॉयल्स. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना अगदी आपण पाहिलंय तिथे फलंदाज अमर पाटील धावा होताना पाहिले मिळालेत. 7वा धक्का आहे. 7 बाद 80 धावा 8 षटकांच्या समाप्तीनंतर. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. चला टॉस साठी चला लवकर. डुबेरे आणि वडजिरे. चला डुबेरे आणि वडजिरे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. कौतुक असेल खास करून सायळे रॉयल्स या संघाचं. 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा होत्या. पुढच्या 4 ओव्हरला 60 रन आलेले आहेत आणि 80 धावा फलकावरती ज्या बनवल्या गेल्या. पण या 80 धावा बनवत असताना एक गोष्ट आपण पाहिली असेल, बरेचसे ओव्हरपीच चेंडू पडले गेले, फुलटा चेंडू पडले गेले आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय बॉडीवरती जेवढे चेंडू टाकण्याचे प्रयत्न केले ते सगळेच्या सगळे सागरने मैदानाच्या बाहेर पाठवलेले आहेत. आणि तीच कामगिरी सागर बुडकीची जी झाली आणि त्याच कामगिरीवरती संघ इथं आपण पाहिलाय 80 पर्यंत संघाने मजल मारली आणि इथे 81 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागेल तो मुसळगाव इंडियन्स या संघाला. आले का दोन्ही संघाचे संघनायक? चला दोन्हीही संघांचे संघनायक आपण टॉस साठी. चला डुबेरे आणि वडझिरे. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांच्याकडून टॉस का बॉस. टीम चला ना. साय रॉयल्स टीम अजूनही मैदानाच्या आतमध्ये गेलेली नाहीये. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आपण मैदानाचा ताबा लवकर घ्यायचा आहे. टीम एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये जाईल. साळे रॉयल्स संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाचा ताबा घेताना टीम मैदानाच्या आतमध्ये एका लाईन मध्ये जाते. आले का दोन्ही संघाचे संघनायक आलेत? चला संदेश सर चला आणि डुबेरे महेश सर चला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, जय शिवराय. अभी दादा बुड़के, अभी को पता है अभी नहीं तो कल कभी नहीं. शिंदे साहेब आणि त्याचबरोबर विकास नवले सर आहेत टॉस साठी. टॉस त्या ठिकाणी जो खेळला जाईल. महेश सर इकडून या ना. संदेश आणि महेश. कॉल असेल संदेश आव्हाड यांचा वडझिरे टीमचा आणि टॉस का बॉस वडझिरे. टॉस जिंकला वडझिरे टीमने आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे. डुबेरे टीमचा सुद्धा पहिला सामना आहे त्यामुळे महेश टावरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पहिल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर हिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे रॉयल चॅलेंजर्स वडझिरे. रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ सुरुवातीला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तर एक डाव या ठिकाणी संपलाय. 80 धावा बनवले गेलेत. 81चा पाठलाग जो करायचा आहे
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. पाहूया या 81 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय या ऐकण्यासाठी आपण जाऊया. व्हॉइस ऑफ श्रीरामपूर आणि नाशिक जिल्हा, त्याबरोबर अहिल्यानगर, त्याचबरोबर पुणे या परिसरामध्ये, सातारा या जिल्ह्यांमध्ये आपल्या आवाजाच्या माध्यमातून निश्चितच प्रेक्षकांचं मनोरंजन पण आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या हृदयावरती राज्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय शाहरुख पठाण सर. थँक्यू. धन्यवाद मनोज बेल्लेकर सर यांना आपण पहिल्या डावामध्ये ऐकलेलं आहे. खरं तर जुन्नर भूषण आणि शिवनेर भूषण पुरस्कार प्राप्त असलेले सन्माननीय मनोजजी बेल्लेकर सर आपल्या 7व्या पर्वामध्ये सिनियर टेनिस प्रीमियर लीगमध्ये आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि त्यांचाही आवाज सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. आज दिवस क्रमांक 4 आणि दिवस क्रमांक 4 मध्ये सामना क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा म्हणजे सिन्नर टेनिस प्रीमियर लीग. सकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस खराब चेंडू होता. पंचांनी नो बॉलचा कॉल दिलाय. बीमर होता. सामना क्रमांक पहिला, एका बाजूला मुसळगाव इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला सायाळे रॉयल्स या दोन संघांच्या दरम्यान ही लढत मैदानावर सुरू आहे. सायाळे रॉयल्स हा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या डावामध्ये या संघानं काय जबरदस्त फलंदाजी केली. सागर बोडके यांनी बनवलेल्या 48 धावा, त्या 48 धावेंच्या जोरावर संघानं एक मोठं आव्हान उभं केलं. 81 धावा बनवल्या, 80 बनवल्या, 81 धाव्यांचं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे आणि या 81 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. मुसळगाव इंडियन संघाने काल पहिला विजय बघितला, काल पहिला विजय या स्पर्धेमध्ये मिळवला. सायंकाळच्या सत्रामध्ये शेवटच्या मॅचमध्ये तिथे नवनाथ माळी मॅन ऑफ द मॅच राहिले होते. चांगली गोलंदाजी नवनाथ माळी यांची राहिली होती. आज बॅटिंगमध्ये पाहूयात कोण कशा पद्धतीने कामगिरी करतंय. गणेश शिरसाट सरजी आलेत. दुसऱ्या बाजूला किरण पाटील यांना आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानामध्ये अतुल चास्कर यांच्या हातामध्ये आहे. शॉर्ट बॉलचा वापर केला होता परंतु आउटसाइड ऑफ. पंचांनी इथे दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुण्यावरून दीपक पिळगावकर, नगरवरून गाडीलकर हे दोन पंच आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेले आहेत. त्या दोन्ही पंचांचं सहर्ष स्वागत. 4 धावा लवफलकावरती आहेत. बिनबाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे संजू भाऊ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नगरसेवक संजू भाऊ कोतवाल आपलंही स्वागत. ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशी मंडप व्यवस्था आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचला जातोय. हे जे सुंदर बॅनर तुम्ही बघतायत ज्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढली आहे, हे सर्व काम केले संजूभाऊ कोतवाल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. त्यांचंही विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करावं लागेल आणि दरवर्षी या स्पर्धेसोबत ते जोडलेले असतात. 4 धावा धावफलकावर अतुल चास्कर पुरुष एकदा तयार होत आहेत. फुलर लेंथ वरचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह होता. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला बघायला मिळालेलं. धाविथे नाहीये. धावसंख्या 4 आकड्यावरती स्थिरावलेली आहे. 81 धावेंचं आव्हान आहे. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेचं केलेलं आयोजन. मित्रांनो, बघता बघता आपली ही स्पर्धा 7 वर्षांची झाली. अर्थात 7वं पर्व आपण या स्पर्धेचं बघतो आहे. आज तुम्ही जर पाहिलं तर आज 4था दिवस. 4थ्या दिवसामध्ये सामना क्रमांक पहिला मैदानामध्ये मार्गस्थ आहे. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये कोण जिंकणार ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. खराब चेंडू याही वेळेस
नो बॉलचा कॉल इथे येणार आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय दुसरा बिंबर इथे पाहायला मिळालाय. आणि नक्कीच इथे पंच देखील गोलंदाजाला सूचना करतील की आता आपण गोलंदाजी करू शकणार नाहीत. 2 बिंबर आपल्या ओव्हरमध्ये आले आणि अगदी तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये देखील. गणेश शिरसाट सर आपण पाहतो स्ट्रायकर एंडकडे आहेत. फ्री हिटची देखील संधी आहे, थोडस वेळ वाचवा हीच विनंती राहील. या स्पर्धेमध्ये जे 2 नवीन संघ ऍड झालेत ना ते आज खेळतील. एका बाजूला सायाळे रॉयल्स आणि यानंतर डुबेरे स्ट्रायकर्स या संघाला देखील आपण खेळताना बघणार आहोत. यानंतरच्या मॅच मध्ये रॉयल चॅलेंजर्स वडझिरे आणि डुबेरे स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच देखील पाहायला मिळेल. तत्पूर्वी या मॅच मध्ये काय होईल ते देखील पाहणं फार गरजेचं राहणार. मुसळगाव इंडियन्स हा संघ धावेंचा पाठलाग करतो. 81 धावा त्यांना बनवायच्या आहेत. सुरुवात सायळे रॉयल संघाची देखील थोडीशी खराब झाली होती, परंतु नंतर खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत या संघाने 80 पर्यंत मजल मारली. काल देखील रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाने अशाच पद्धतीने खेळ केला होता. पहिल्या 6 षटकांमध्ये रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाची धावसंख्या 47 होती आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये त्यांनी 50 बनवल्या होत्या आणि तो संघ एक मोठ्या लक्ष्याकडे गेला होता. या मॅच मध्ये देखील अगदी त्याच पद्धतीने चित्र बघायला मिळालं. सुरुवात थोडीशी खराब झाली. सागर बोडखेड शेवटच्या क्षणी गिअर बदलला, त्यानं चांगली बॅटिंग केली. संघ 80 पर्यंत गेला आणि 81चं आव्हान आहे. लॉफ्ट केला यावेळेस ऑन साइडला एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. गणेश शिरसाट सरांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे फ्री हिट आणि त्यावर केलाय बिग हिट. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6वा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे. ओहो हो, यावेळेस देखील फुल टॉस बनवलं आणि बॉलला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. लागोपाठचा हा दुसरा षटकार येतोय गणेश शिरसाट सरजी यांच्या बॅटमधनं. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. गणेश शिरसाट सर अनुभवाने परिपूर्ण असलेले हे खेळाडू आहेत. आपण पाहतोय 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. धावसंख्या झाली 17. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलंय. यावेळेस देखील खराब चेंडू असेल. यस पंच आमच्याशी जोडले जातात. व्हाईट बॉलचा इशारा येतो आहे. आतापर्यंत चेंडू झालेत 5 धावा खर्च केल्यात 18. तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, मग तुम्ही उधळपट्टी करू नका. इथे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अचूकता दाखवावी लागेल. लॉफ्ट केला याही वेळेस लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे बॉलला फेकलंय आणि बॉल बाहेरून आणावा लागेल. अजून एक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार. 81 धाव्यांचा पाठलाग करताना मित्रांनो पहिल्याच षटकामध्ये धावा आल्या तब्बल 24 धावा धावफलकावरती आहेत. 24 रन लॉस ऑफ नो विकेट. काय सुरुवात केली आहे. अतिरिक्त धावा जास्त खर्च झाल्या. खराब चेंडूंचा वापर जास्त झाला आणि फुलटॉस चेंडूचा वापर देखील जास्त प्रमाणावर होताना पाहायला मिळाला. 81 धावा जर तुम्हाला रोखल्या तर सायळे रॉयल्सची टीम पहिला सामना खेळते, त्यामुळे या मैदानाचा अनुभव त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने खेळपट्टी काम करते ते देखील त्याचा अनुभव येणं फार गरजेचं असतं. आणि पहिला सामना खेळतायत, थोडंसं नक्कीच अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. आज आपण जर मुसळगाव इंडियन संघाचा विचार जर केला तर मुसळगाव इंडियन संघ 4था सामना खेळतोय. मागच्या 3 सामन्यांचा विचार जर केला तर 2 पराभव आणि 1 विजय त्यांनी मिळवला आणि हा 4था सामना मुसळगाव इंडियनचा देखील आहे. तर सायळे रॉयल्सच्या टीमचा विचार जर केला तर हा संघ पहिला सामना खेळतो. आपण पार्लेजी बिस्किट जर बघितलं ना तर पार्लेजी कित्येक वर्षापासून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य त्यांनी गाजवलं. म्हणजे ते बिस्किट आहे आणि आज ते प्रचलित आहे. ज्या पद्धतीनं पार्लेजी हे एवढं सुप्रसिद्ध आहे ना, तेवढंच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिन्नर तालुक्यामध्ये सरजी सुप्रसिद्ध आहेत आणि त्यांची बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. धावफलकावर 24 बिनबाद. दुसरं षटक सुरू होतं आणि दुसऱ्या षटकासाठी विश्वास सानप यांच्यावर दाखवलाय विश्वास. ओव्हर नंबर 2 साठी देतात.
24 लॉस ऑफ नो विकेट. स्ट्रायकर एंडकडे आपण किरण पाटील यांना बघतो. ओहो, चांगला बॉल. गुडलेन स्पॉटच्या परिसराचा खूप चांगला वापर केलाय. विश्वास सानप यांनी एसटीपीएलच्या प्रत्येक पर्वामध्ये खूप चांगला खेळ केलाय. आज सायळे रॉयल्स या संघाचं प्रतिनिधित्व ते करणार आहेत. त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी असणार आहे. ज्या पद्धतीने सागर बोडकेने फलंदाजी केली त्याच पद्धतीने गोलंदाजी ते विश्वासला करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्यात ना त्यामध्ये या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करण्याची आवश्यकता. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय. जमिनीला समांतर हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एक धाव मिळते आहे. किरण पाटील यांनी खातं उघडलं. धावसंख्या आपण जर पाहिली तर 25 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. अजूनही 40 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 40 चेंडूंमध्ये 56 बनवायच्यात. एक ओव्हर नंतर मुसळगाव इंडियन्सने 24 बनवल्या होत्या आणि एक ओव्हर नंतर सायळे रॉयल्स 2-1 अशी धावसंख्या होती. त्यावेळेसचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. पाहूयात काय निर्णय असेल ते देखील आपल्याला पाहणं फार गरजेचं राहणार आहे. यस, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये होतोय बदल. धावफलकावरती 26 धावा नोंदवल्यात. फुलर लेन चांगला बॉल. वाईडिश मिड ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. चांगलं कलेक्शन केलं. एकच धाव तिथे पूर्ण होईल. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार सदाबहार आयोजन आपण इथे बघतो आहे. सिन्नरकरांसाठी ही मेजवानी आहे क्रिकेटची आणि सिन्नरकर या मेजवानीचा आस्वाद मागच्या 3 दिवसांपासून घेत आहेत. आज 4था दिवस. आज देखील प्रेक्षकांची मोठी उपस्थिती आहे. बिग हिट यावेळेस केलाय. बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिस टाइम जरूर आहे परंतु शॉट सिलेक्शन चांगलं आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळलं. मिड विकेट मध्ये एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. धावा 4. चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लोवर फुल टॉस. बॉल हवेत आहे. याही वेळेस बिटवीन द गॅप आहे. जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे फटका खेळलाय. खाली इलाका और किरण पाटील का धमाका. चौकार. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक धन्यवाद. 2 लागोपाठचे चौकार आलेत आणि 2 लागोपाठच्या चौकारांच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. 35 धावा धावफलकावर मुसळगाव इंडियन्स. त्यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. कौतुक करावं लागेल विश्वास सानप यांचं. चांगली फिल्डिंग केली. शेवटच्या बॉलवर धाव मिळणार नाहीये. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 35 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. तर आपण दोन्ही संघाचा विचार जर केला तर सायळे रॉयल्स या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळताना आपल्याला दिसत आहेत. छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान संस्थापक श्री छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान त्र्यंबकराज मेडिकल अँड एजन्सी सिन्नर स्वप्नीलजी शिंदे पाटील संघमालक आहेत. किट पार्टनरचा विचार जर केला तर सिन्नर तालुक्यातील सुप्रसिद्ध वडापाव सेंटर आई सप्तशृंगी वडापाव सेंटर संजोग प्रभाकर नाईक आणि सुदर्शन प्रभाकर नाईक हे किट पार्टनर आहेत सायळे रॉयल्स संघाचे. तो संघ मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट प्लेटचा वापर करण्यात आला. आपण मुख्यपंच दीपक पिळगावकर सरांना बघितलं आमच्यापर्यंत इशारा देताना. इम्पॅक्ट प्लेटचा वापर सायळे रॉयल्स टीम इथे करताना पाहायला मिळत आहे. शेवटचे 36 चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 46 धावा.
सुरुवात खूप चांगली झाली आहे. स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा 35 आहेत. अजूनही विकेट गमावलेली नाहीये. गोलंदाजी करणाऱ्या सायळे रॉयल संघाला जर या मॅच मध्ये यायचं तर विकेटचा शोध घ्यावा लागेल आणि ते विकेट कोणता गोलंदाज मिळून देईल ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. खांद्यावरचा कंट्रोल गोलंदाजांना दाखवावा लागेल. लाईन अँड लेंथ खूप चांगल्या पद्धतीने ते टाकावी लागणार आहे. आणि तरच विजय मिळेल. सायळे रॉयल संघाला पहिला विजय या स्पर्धेतला मिळवण्याच्या प्रतीक्षेमध्ये तो संघ देखील असणार आहे. कारण पहिला सामना खेळतात आणि कुठल्याही स्पर्धेमध्ये पहिला विजय जर मिळवला तर आत्मविश्वास हा दुणावत असतो आणि ते आत्मविश्वास नक्कीच दुणावेल सायळे रॉयल संघाचा जर या मॅच मध्ये त्यांनी विजय मिळवला. चांगली सुरुवात होईल त्यांची. बॅकफुटला गेल्यानंतर गणेश शिरसाट सरांच्या बॅटमधून एक क्लासिकल फटका पाहायला मिळतोय. 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय. कलात्मक फटका. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. दुसऱ्या बाजूला आपण मुसळगाव इंडियन्स या संघाच्या बाबतीत जर चर्चा केली तर संघ मालक व्हाईस चेअरमन श्री मुसळेश्वर पतसंस्था मुसळगाव, SS एंटरप्राइजेस सुदामभाऊ शिरसाट, साई किरण बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स मुसळगाव अनिल भाऊ शिरसाट, संचालक हॉटेल गुलमोहर मुसळगाव MIDC अमोलजी शिंदे यांची टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला किट पार्टनर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेसची श्रीमान कैलासजी शिरसाट हे किट पार्टनर आहेत. परंतु यावेळेस मैदानामध्ये गणेश शिरसाट ऑन फायर आहेत. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. स्पर्धेचा पहिला दिवस आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवशी धावेंचा पाठलाग करणे तितकं सोपं नव्हतं. परंतु दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण ज्यावेळेला स्पर्धेच्या थोडंसं पुढे गेलो तर इथे धावेंचा पाठलाग देखील अतिशय सहज होताना बघायला मिळतो. यावेळेसचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच धाव तिथे पूर्ण होताना बघायला मिळाली. जरी कमी धावसंख्येचा सामना असला तरी प्रतिस्पर्धी संघाने त्या धावा सहजासहजी तरी बनवून दिलेल्या नव्हत्या. हे आपण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पाहिलं. परंतु आज 4था दिवस आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर मुसळगाव इंडियन्स 81 धावांचा पाठलाग करतोय आणि या 81 धावांचा पाठलाग करत असताना या संघाने 15 चेंडूंमध्ये 46 बनवल्यात आणि जिंकण्यासाठी 33 चेंडूंमध्ये 35 धावांची अजूनही आवश्यकता. बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लीप मध्ये बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक सागर बोडके आहेत. एकच धाव मिळते. अंडरआर्म थ्रो केला. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 47. आपण दोन्ही संघांचं कंपॅरिझन जर केलं तर 2 ओव्हर नंतर सायळे रॉयल्स ज्यावेळेला फलंदाजी करत होता त्यावेळेला त्यांची धावसंख्या होती 9 आणि त्यांचे फलंदाज बाद होते 2. आता 2.4 षटकांचा खेळ झालाय. मुसळगाव इंडियन संघ 47 धावा आणि एकही फलंदाज बाद नाहीये. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. कोण घेणार झेल? स्वतः गोलंदाज पोहोचलेत. वाह, जबरदस्त कॅच. सचिन मोढे यांना आपण बघतोय झेल पकडत असताना आणि पहिली मोठी विकेट आली आहे. फलंदाज गणेश शिरसाट सर बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आले किती गेले किती उडून गेला भरारा. आले किती गेले किती उडून गेला भरारा. परंतु आजही क्रिकेटमध्ये फक्त आणि फक्त मुसळगाव इंडियन संघाचाच दरारा. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय सुदामभाऊ शिरसाट, माननीय अनिल भाऊ शिरसाट, माननीय अमोल भाऊ शिंदे. किट पार्टनर श्री सिद्धिविनायक एम्प्लॉयमेंट सर्व्हिसेस प्रोप्रायटर माननीय कैलास शिरसाट, मुसळगाव इंडियन्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनाथ माळी यांना आपण बघू शकता. काल मुसळगाव इंडियन संघाने जो विजय मिळवला त्या विजयामध्ये महत्वाचा वाटा ज्यांचा राहिला ते नवनाथ माळी आता मैदानावर दाखल होत आहेत. गणेश शिरसाट सरांनी चांगली बॅटिंग केली. संघाला चांगली सुरुवात करून दिली. ते बाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी नवनाथ माळी दाखल झालेत.
पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय, हुक करण्याचा प्रयत्न, तिथे आहे क्षेत्ररक्षक, परंतु हा प्रयत्न खूप चांगले बघायला मिळाले. थोडासा पुढे चेंडू होता, परंतु त्यानं जज केला होता चेंडूला, चेंडूपर्यंत पोहोचला देखील, परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. एकच धाव तिथे मिळते आहे, परंतु सायळे रॉयल्सला जर या मॅच मध्ये जिंकायचं तर अवघड झेल सोपे करायचेत. या अगोदर सचिन मोडेने ज्या पद्धतीने एक अवघड झेल होता तो सोपा केला, त्याच पद्धतीने इथे करण्याची आवश्यकता होती. 2 ओव्हर संपल्यात, माफ करा 3 ओव्हर संपल्यात आणि धावसंख्या झाली 48. एक फलंदाज बाद आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शेवटचे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे, 33 धावा अजूनही जिंकण्यासाठी. देवीदास माळी गोलंदाजी करण्यासाठी आलेत. जबरदस्त गोलंदाज आहेत, खूप प्रतिभावंत गोलंदाज आहेत, सातत्याने आम्ही त्यांना पाहिलंय. STPL मध्ये देखील आणि सिन्नर तालुक्यातील अनेक विविध स्पर्धांमध्ये, वडांगणीमध्ये देखील त्यांची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. एक चांगले गोलंदाज आहेत, अचूकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. ओव्हर नंबर 4 साठी त्यांना पाचारण करण्यात आले. 1/48. यावेळेचा बॉल समोर खेळलाय, नो बॉलचा कॉल आलाय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले जाणार आहेत. 1+1 2 धावा इथे मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावसंख्या वाढेल. धावा रिटेन क्रीजचा हा नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि मुख्य पंच गाडीलकर सरांच्या माध्यमातून तो इशाराला फ्री हिटची संधी आहे. यावेळेस देखील नो बॉलचा कॉल अजून एकदा येतो. याही वेळेस आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात आलं. देवीदास माळी यांना आपण बघू शकता गोलंदाजी करत असताना. पुढे एकदा नो बॉल आला आणि फ्री हिटची अजून एकदा संधी आहे फलंदाज किरण पाटील यांना. बिग हिट केलाय, फ्री हिटचा बॉल होता, झेल झालाय तिथे, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं फलंदाज तिथे बाद नसणार आहेत. एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 132 धावसंख्या जाईल पुढे. धावफलकामध्ये होतोय बदल. 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 28 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 29 धावा अजूनही धावफलकामध्ये बनवायच्या आहेत. मुसलगाव इंडियन्स अवत लागोपाठचा दुसरा विजय मिळवणार का? चांगला बॉल यावेळेस देवीदास माळी यांच्या माध्यमातून कमबॅक केलं जाते. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे कमबॅक करण्याची आणि ते देखील इथे करताना पाहायला मिळतात. 52 धावा धावफलकावरती आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग बघतो आहे. आज 4था दिवस. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेला प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलंय. गतवर्षीच्या फायनल मॅच साठी काय तोबा गर्दी होती या स्पर्धेमध्ये. ते एक वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न तर केला जातोय. एक सिंगल जरूर मिळते, परंतु ती लेग पाईसच्या सहाय्याने मिळते आहे आणि नो बॉलचा कॉल देखील आहे. अजून एक नो बॉल आलाय. नो बॉल +1 अशा धावा मिळतील 2. पुढचा चेंडू असेल फ्री हिट
अतिरिक्त धावा भरपूर खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं असेल की अतिरिक्त धावा बऱ्याचशा खर्च झाल्या. देविदास माळी त्यांची गोलंदाजी शैली थोडीशी वेगळी आहे, त्यांचा रनअप थोडासा वेगळा आहे, त्यामुळे वारंवार रिटेन क्रीजचा नो बॉल आपल्याला बघायला मिळतो. पाहूयात पुन्हा एकदा तयार होत आहेत. लॉफ्ट केला यावेळेस, बॉल हवेत आहे, उंची जास्त आणि लांबी देखील जास्त आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होतोय. धावा मिळतील 6. किरण पाटील सांगतायत पाटलांचा नाद नाही करायचा. षटकार, फटका असा धुवाधार. आलाय. फाईन लेगला बॉल अडवलं जात आहे. नो +1. एकूण धावा 2 मिळत आहेत. परत एकदा फ्री हिटची संधी आहे, परंतु यावेळेस फ्री हिटची संधी मिळणार आहे ती नवनाथ माळी यांना. काल दिवसभरामध्ये आपण जर बघितलं तर प्रेक्षकांनी इथे येऊन देखील या स्पर्धेला पाहिलं आणि tenniscricket.in च्या माध्यमातून काल सिनियर टेनिस प्रीमियर लीगचा 3रा दिवस होता आणि 3रा दिवस 23,000 प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून काल स्पर्धा पाहिली. यावेळेचा शेड्यूल डॉट येत असताना काल युट्यूबच्या माध्यमातून 23,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा बघितली. आज देखील सकाळच्या 17 पासूनच प्रेक्षक आमच्यासोबत बरेचसे जोडलेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 1 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडू बाकी. आडव्या बॅटने बॉलला खेळले. क्रॉस बॅटेड फटका कॉर्नरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव जरूर पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. गोलंदाजी चांगली झाली, परंतु अतिरिक्त धावा जास्त आल्या, नो बॉल जास्त आले त्या ओव्हरमध्ये. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 63 धावा. 1 फलंदाज बाद आहे. शेवटचे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 18. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर, नाशिक. एक बाद 63. आता शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 24 आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची अजून आवश्यकता आहे. गोलंदाजी करण्यासाठी विश्वास सानप यांना आमंत्रित करण्यात आले. एकमेव विश्वास सानप असे गोलंदाज आहेत की त्यांनी कमी धावा दिल्या आणि त्यांनी कमी धावा म्हणजे त्यांनी 11 धावा दिल्या. बॉल हवेत आहे, काही काळ हवेत होता. नोमॅन्स एरियामध्ये चेंडू लँड झाला. निर्जन स्थळी चेंडू पडला. क्षेत्ररक्षक विरहित जे क्षेत्र आहे तिथे बॉल पडला. 1 धाव मिळाली. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावा धावफलकावरती आहे. खूप चांगली बॅटिंग होताना बघायला मिळाली मुसळगाव इंडियन संघाची. जरी 81 धाव्यांचं आव्हान असलं तरी सुरुवात खूप चांगली झाली होती. 2 फलंदाज किरण पाटील आणि गणेश शिरसाट सरांनी खूप चांगली सुरुवात केली होती. बिग हिट, मिड विकेटला बॉलला खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा देखील वापर केला आणि चेंडूने हवाई सफर केली. षटकार, पाहुणी मौका, हा मारलाय चौका. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत. समीकरण बदललं. 22 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलाय. जिंकण्यासाठी 11 धाव्यांची आवश्यकता. किरण पाटील 25 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करतायत. फुलर लेंथ वरचा बॉल होता. मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलं, लॉकडाऊनच्या दिशेने पाठवलं. 1च धाव तिथे मिळेल. 1च्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 71 धावा धावफलकावरती आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव जरूर पूर्ण होईल. इथून पुढे चांगली गोलंदाजी करणं हाच एक पर्याय आहे. विकेट लागोपाठचे येणं
आणि त्या लागोपाठच्या विकेट जर आल्या तर सायाळे रॉयल्सची टीम या मॅच मध्ये कमबॅक करू शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. असे अनेक सामने आपण पाहिले याच मैदानावर, आपण असे बरेचसे सामने पाहिले की कधी कधी असं वाटतं की फलंदाजी करणारा संघ एक हाती सामना जिंकेल. मोह किंग्स विरुद्ध गणित गुरु निमगाव हा सामना आठवा. मोह किंग्स संघ मजबूत स्थितीमध्ये होता. कुणी सांगेल मोह किंग्स हा सामना जिंकेल, तो सामना गणित गुरु निमगाव संघाने जिंकला होता आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पॉझिटिव्ह इंटेंट न तुम्हाला मैदानावरती खेळावं लागतं की नाही आम्ही हा सामना जिंकणार म्हणजे जिंकणारच. प्रत्येक खेळाडूने या आत्मविश्वासाने मैदानामध्ये जर खेळ केला ना तर नक्कीच तुम्हाला विजय हा मिळू शकतो. त्यावेळेस इथे जर पाहिलं तर डेड बॉलचा इशारा मुख्य पंच करतायत, कारण रनअपमध्ये थोडासा बिघाड झाला गोलंदाजाच्या. विश्वास सानप आपण बघतोय गोलंदाजी करत असताना धावसंख्या झाली 73. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे मुसळगाव इंडियन्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. लॉफ्ट केला यावेळेस, शॉट अँड पुल करत असताना बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नवनाथ माळी यांच्या पॅक मधून निघतोय एक सदाबहार षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. आता समीकरण बदललं. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. किरण पाटील 27 धाव्यांवर नाबाद आहेत. नवनाथ माळी 11 धावसंख्येवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 2 धावा, काहीशी औपचारिकता जरूर या मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे. सायाळे रॉयल्सची टीम या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळते आणि पहिलाच सामना खेळते. यानंतर डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला खेळताना दिसेल, जो या स्पर्धेतला दुसरा संघ आहे की जो नव्यानंच या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. यावर्षी 2 नवीन संघ खेळलेत, सायळे रॉयल्स, डुबेरे स्ट्रायकर्स. ग्रामीण भागातील खेळाडूंना देखील संधी मिळावी आणि प्रत्येक गावाला या स्पर्धेमध्ये संधी मिळावी, हाच उद्देश आयोजकांचा या स्पर्धेच्या मागचा असतो. एक धाव इथे कंप्लीट केली जाते आहे. देवीदास माळी यांना आपण बघतोय गोलंदाजी करत असताना 1च्या सहाय्याने धावसंख्या वाढली आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. ही स्पर्धा जशी जशी पुढे जाते तशी तशी रंगतता वाढते या स्पर्धेची. हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलं. फुलर लेंथवर चांगला बॉल देवीदास माळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. डॉट बॉलची नोंद इथे होणार आहे. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी सातत्यानं नवनाथ माळी यांची आपल्याला बघायला मिळते. एक चांगली ऍक्शन गोलंदाजीची आहे. त्याचबरोबरीने खांद्यावरचा कंट्रोल खूप चांगला आहे. डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. त्यावेळेस मनगडाच्या साहाय्याने बॉलला वळवलं. अगदी अर्शदीप सिंग यांना आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, अगदी त्याच पद्धतीनं त्यांच्या गोलंदाजीची शैली आहे. सामना देखील इथे संपलेला आहे आणि सामना जिंकलाय मुसळगाव इंडियन्स या संघाने. हा सामना जिंकलेला आहे. विजय संघाचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स मुसळगाव इंडियन्स, आणि बेस्ट लक फॉर द नेक्स्ट मॅच सायाळे रॉयल्स. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात प्लेअर ऑफ द मॅच ठरत आहेत ज्यांनी 11 चेंडूंमध्ये 30 धावा बनवल्या, 4 षटकार 1 चौकार. गोलंदाजी करत असताना 2 षटकार टाकली, 1